नमस्कार बहिणीनो, तुमच्यासाठी मोठे अपडेट घेऊन आलेलो आहे. बहिणीनो, 66 लाख महिलांना अपात्र करण्यात आलेलं आहे. तर बहिणीनो, याचं कारण समोर आलेलं आहे. या बहिणींना का अपात्र करण्यात आलेलं आहे, तसेच बहिणीनो तुमचं नाव या 66 लाख महिला ज्या आहेत त्या यादीमध्ये तुमचं नाव आहे का, हे पण बहिणीनो मी तुम्हाला सांगणार आहे. व्हिडिओ नीट आणि काळजीपूर्वक बघायचा आहे. तसेच बहिणीनो, किती महिला पात्र ठरल्या आहेत आणि किती महिलांच्या खात्यात हा जुलैचा हप्ता जमा होणार आहे याबद्दल पण एक मोठी अपडेट समोर आलेली आहे. तसेच हा जुलैचा हप्ता तुमच्या खात्यात कधी जमा होणार आहे याबद्दल पण बहिणीनो एक मोठी अपडेट समोर आलेले आहे. व्हिडिओ नीट आणि काळजीपूर्वक बघायचा आहे. व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा ठरणार आहे. ठीक आहे बहिणीनो, आपण इकडचं तिकडचं चर्चा करणार नाही, आपण फक्त महत्त्वाच्याच गोष्टी क्लिअर करणार आहोत. ठीक आहे बहिणीनो, सर्वात महत्त्वाची गोष्ट तुम्हाला इथं दिसत असेल, मोठी बातमी समोर आलेली आहे. 66 लाख महिलांना अपात्र करण्यात आलेलं आहे. तुम्ही इथं लिहिलेलं आहे, तुम्ही नीट आणि काळजीपूर्वक वाचू शकता बहिणीनो. साम टीव्हीची मोठी बातमी आहे. ठीक आहे बहिणीनो, आता या 66 लाख महिलांच्या यादीमध्ये तुमचं नाव आहे का हे कसं कळणार? कळतंय बहिणीनो, मी परत एकदा तुम्हाला सांगतोय, या 66 लाख महिलांना ज्या अपात्र करलेलं आहे त्या अपात्र महिलांच्या यादीत तुमचं नाव आहे का हे कसं कळणार? तर बहिणीनो, याचा एक क्रायटेरिया आहे. यो क्रायटेरिया तुम्हाला इथं दिसत असेल. काय एकदा तुम्हाला वाचून दाखवतो. जर बहिणीनो तुमचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त असेल, बहिणीनो तुमचं नाव या यादीत असणार आहे. जे या 66 लाख महिला अपात्र ठरल्या आहेत त्या यादीमध्ये तुमचं नाव असणार आहे. तसेच बहिणीनो, तुम्हाला जूनचा हप्ता भेटला आहे का? जर जूनचा हप्ता भेटला नसेल तरी बहिणीनो तुमचं नाव या यादीत असणार आहे. ठीक आहे. तिसरी महत्वाची गोष्ट, तुम्ही बँकेत जाऊन केवायसी केली आहे का? तुमचं जे काही बँक अकाउंट आहे ते केवायसी केले आहे का? जर केवायसी केली नसेल किंवा तुमचं जे काही बँक अकाउंट आहे ते आधार कार्डशी लिंक नसेल, परत एकदा सांगतो, तुमचं बँक अकाउंट जर आधार कार्डशी लिंक नसेल तरी तुमचं नाव या अपात्रतेचे जे काही यादी आहे त्या यादीमध्ये तुमचं नाव असणार आहे. ठीक आहे. तुमच्या घरात जर एखाद्या व्यक्ती सरकारी कर्मचारी म्हणूनही काम करत असेल तरी बहिणीनो तुमचं नाव या यादीमध्ये असणार आहे. तुमच्या कुटुंबात कोणत्याही व्यक्तीच्या नावावर जर 4 व्हीलर गाडी असली तरी बहिणीनो तुमचं नाव या यादीमध्ये असणार आहे. बहिणीनो, तुम्ही तुमच्या नावामध्ये काही छेडछाड केली असेल किंवा तुम्ही तुमच्या बँक अकाउंटमध्ये छेडछाड केली असेल तरी बहिणीनो तुमचं नाव या यादीमध्ये असणार आहे. ठीक आहे बहिणीनो, जर हा क्रायटेरिया तुमच्यात लागू होत असेल तर बहिणीनो या 66 लाख महिला ज्या अपात्र ठरल्या आहेत त्या यादीमध्ये तुमचं नाव असणार आहे. ठीक आहे बहिणीनो, ही एक मोठी अपडेट आलेली आहे, तुम्हाला देत आहे बहिणीनो. सगळ्या बहिणीने या गोष्टीची जाणीव झाली पाहिजे. सगळ्या बहिणींना हा व्हिडिओ शेअर करायचा आहे. ठीक आहे बहिणीनो, तसेच आता या जुलै हप्त्यासाठी कोणत्या बहिणी पात्र आहेत आणि किती बहिणी पात्र आहेत ते पण बहिणींनो मी तुम्हाला सांगतो. 1.66 कोटी महिला पात्र ठरलेल्या आहेत या जुलैच्या हप्त्यासाठी. म्हणजेच 1.66 कोटी महिला आहेत, त्या महिलांच्या खात्यात हा जुलैचा हप्ता जमा होणार आहे. कळतंय बहिणीनो? आता भरपूर बहिणी म्हणतील 1.66 लाख महिलांच्या खात्यात जमा होणार आहे, पण कधी जमा होणार आहे त्याबद्दल पण एक मोठी अपडेट समोर आलेली तुम्हाला इथं दिसत असेल. जून महिन्याचा हप्ता तुमच्या खात्यात 15 जुलैपर्यंत तुमच्या खात्यात जमा झाला होता. तसेच हा जो काही जुलैचा हप्ता आहे तोही तुमच्या खात्यात 15 ऑगस्ट पर्यंत तुमच्या खात्यात जमा होईल. मी परत एकदा सांगतोय, जुलैचा हप्ता तुमच्या खात्यात 15 ऑगस्ट पर्यंत तुमच्या खात्यात जमा होईल. कोणत्याही बहिणीने काळजी करायची नाहीये. ज्या ज्या बहिणी पात्र आहेत, ज्या ज्या बहिणींना जूनचा हप्ता भेटला आहे त्या बहिणीच्या खात्यात हा जुलैचा हप्ता जमा होणारच आहे. ठीक आहे बहिणीनो, तसेच तुम्हाला जूनचा हप्ता भेटला आहे का व्हिडिओच्या कमेंटमध्ये होय की नाही नक्की सांगायचंय. जर नसेल भेटला तर बहिणीनो तुमचं नाव आणि जिल्ह्याचं नाव कमेंट करायचंय. ठीक आहे बहिणीनो, या काही महत्वाच्या अपडेट तुमच्यासाठी घेऊन आलो होतो. भरपूर बहिणीने या गोष्टीची जाणीव नाहीये, त्यांना व्हिडिओ शेअर करायचा आहे. ठीक आहे बहिणीनो, त्यांना पण या गोष्टीची जाणीव करून द्यायची आहे. तुम्हाला जर अजून काही अडचण असेल तर व्हिडिओच्या कमेंटमध्ये नक्की विचारायचंय आणि लाडकी बहीण होण्याच्या अशाच अप टू डेट खबरसाठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचंय. ठीक आहे बहिणीनो, जय हिंद, जय महाराष्ट्र.